तालुक्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील येणार म्हणून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव एकवटले होते। दरम्यान शिवनेरीच्या पायथ्यावर कदाचित माझी ही शेवटची दर्शनाची वेळ आहे असं म्हणून जरांगे पाटील यांनी गडावर चढून दर्शन घेण्याचं ठरवलं। त्यामुळे नियोजित पुढच्या दौऱ्याला उशीर झाला। मात्र जागतिक वाहतूक कोंडीमध्ये प्रसिद्ध असलेल्या चाकण या शहराची वाहतूक कोंडी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे गायब झाल्याचं दिसून आलं। इतर वेळी तासनतास गाड्यांचे लोंढे धक्के खात हायवेवर धीम्या गतीने चालतात, ते चित्र मात्र आज नव्हतं। मराठ्यांचं वादळ येणार म्हणून पोलीस प्रशासनाकडून वाहतूक मार्ग बदल केल्यानं अवजड वाहने दिसेनाशी झाली होती। पर्यायानं पुणे नाशिक हायवे सुसाट झाल्याचं दर्शन नागरिकांना झालं। मुंबई पुणे द्रुतगती मार्ग प्रमाणे रूप पुणे नाशिक हायवेनं धारण केलं होतं। दरम्यान मनोज जरांगेंना साद घालण्यासाठी लहान मुले, वृद्ध महिला दिवसभर पुणे नाशिक हायवेच्या दोन्ही बाजूने दुतर्फा बसून होते। यामध्ये राजगुरुनगर येथील सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर छोट्या ट्रॉलीमध्ये स्टेज तयार करण्यात आला होता। मराठा बांधव ढोल ताशांचा ताफा घेऊन स्वागतासाठी बसून राहिले। पुढे शिरोली फाटा या ठिकाणी सुमारे 10 JCB मधून फुलांची उधळण, त्याचबरोबर क्रेनने हार घालण्यासाठी तयारीत असल्याचं चित्र होतं। वाकी येथे मोठा जनसमुदाय दुतर्फा बसून होता। पुढे भाम या ठिकाणी DJ आणि फुलांची उधळण करण्यासाठी आबालवृद्ध हायवेच्या बाजूला मांडी घालून बसलेले दिसले। आंबेठाण चौकातून मुंबईला मोर्चासाठी जाणारी वाहतूक पूर्णपणे मार्गस्थ होत होती। यामुळे मोर्चाला जाणाऱ्या भगव्या ध्वजाच्या गाड्या यांची रांग लांबपर्यंत दिसून येत होती। चाकण येथील आंबेठाण चौकामध्ये दोन्ही रस्त्याच्या मध्ये असणारा फुटपाथ सदृश्य भागावर भगव्या टोप्यांची जणू फुलबाग बहरल्याचं भासत होतं। जरांगे पाटील येणार म्हणून जल्लोष करत मंत्रमुग्ध होत मराठा बांधव तानभूक विसरलेले दिसून आले। मोठ्या प्रमाणात आलेले हे जरांगे पाटलांचं वादळ मुंबईकडे कूच झालं आणि आझाद मैदानावर धडकले। न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, चाकण। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।